वर्णन घ्या अगोदर. आताच आम्ही तहसीलदारांना एक निवेदन दिले की त्या निवेदनची असं आहे की नागरिकांना शिधापत्रिका तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी ऑनलाईन सेवा लवकर उपलब्ध होत नसल्यामुळे तात्काळ ऑफलाईन सेवेमध्ये समाविष्ट करून घेऊन नागरिकांची हेळसांड थांबवण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. तसे जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढून सुद्धा खाल्ले अधिकारी याची अंमलबजावणी करत नाही, तरी तात्काळ याची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी आम्ही आता माननीय तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. माननीय कलेक्टर साहेबांनाही परवा आम्ही फोन केला होता आणि कलेक्टर साहेबांना सांगितलं होतं की तालुक्यातील अनेक नागरिकांचे रेशन कार्ड या ठिकाणी काढून देण्यात आलेले नाहीत. जवळजवळ 3-3 महिन्यापासूनचे अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे तहसीलदार साहेबांनाही विनंती केली आणि कलेक्टर साहेबांनाही विनंती केली की जे काही प्रलंबित अर्ज आहेत ते तात्काळ 8 दिवसात काय असेल ते ज्या काय अडचणी आहेत त्या अडचणी सोडवून त्यांना रेशन कार्ड उपलब्ध करून द्या असं मागणी केलेली आहे. जर येत्या 8 दिवसामध्ये जर त्या लोकांना रेशन कार्ड उपलब्ध जर नाही झालं तर प्रहारच्या वतीने तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन करू आणि जोपर्यंत त्यांना रेशन कार्ड मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही जे काही पुरवठा खात्यातील अधिकारी आहेत त्यांना सोडणार नाही असा या ठिकाणी इशारा देतो. जय हिंद, जय प्रहार. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी स्टार साम्राज्य सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबून आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशन्स मिळवा.